नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला दुःखद बातमी. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुंबईतल्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये आज पहाटे 3 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. माटुंगामधल्या निवासस्थानी मनोहर जोशींचं पार्थिव आज सकाळी 11 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. दादरमधल्या स्मशानभूमीमध्ये मनोहर जोशींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. मनोहर जोशींची कारकीर्द कशी राहिली आहे ते आपण पाहूयात. 2 डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्यामधल्या गोरेगावमध्ये त्यांचा जन्म झाला. 14 मार्च 1995 ते 31 जानेवारी 1999 या काळामध्ये राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ते होते. एप्रिल 1967 पासून शिवसेनेच्या पक्ष संघटनेमध्ये ते सक्रिय झाले. 1968 मध्ये दादरमधून पहिल्यांदा नगरसेवकपदी त्यांची निवड झाली. 1976 मध्ये मुंबईच्या महापौरपदी त्यांची निवड झाली. 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक त्यांनी जिंकली. मनोहर जोशींनी 1995 ते 1999 पर्यंत मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला. 1999 ते 2002 या काळामध्ये केंद्रीय मंत्रिपदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला. 2002 ते 2004 या काळामध्ये लोकसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती आणि ती त्यांनी सांभाळली सुद्धा. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये राज्यात अनेक अभिनव योजना त्यांनी यशस्वीपणे राबवल्या. मुंबईतील द्रुतगती महामार्ग, उड्डाणपुलांसाठी 3700 कोटींचा निधी त्यांनी उभारला. झोपडपट्टीवासियांना मोफत घरं देण्यासह राज्याला टँकर मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. राज्यामध्ये 1 रुपयात झुणका भाकर ही अभिनव योजना त्यांनी राबवली. महाराष्ट्र कला अकादमीची स्थापना, मातोश्री वृद्धाश्रम योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी त्यांनी केली. दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. दिनेश, शिवसेनेच्या इतिहासामध्ये बाळासाहेबांप्रमाणेच मनोहर जोशी यांचे एक स्वतंत्र स्थान आहे आणि आज त्यांच्या जाण्यानं शिवसेनेमध्ये न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. होय, तसं म्हणता येईल. कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी मनोहर जोशी यांची नेहमीच ओळख राहिली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना 21 फेब्रुवारीला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारार्थ हे दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं निदान झालं आणि आज पहाटे 3:02 डॉक्टर मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर, समाजकारणावर तसंच उद्योग क्षेत्रावरही हा मोठा दुःखद प्रसंग आहे की मनोहर जोशी यांचा अनुभव आणि एकूण त्यांची राजकीय आणि समाजकारणातली कारकीर्द पाहता हा अत्यंत असा भावनिक क्षण त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींसाठी आज असेल. त्यांचं पार्थिव 11 वाजता अंत्यदर्शनासाठी सुरुवात होईल. 11 ते 2 असा अंत्यदर्शनाचा वेळ निश्चित करण्यात आला आणि 2 नंतर त्यांची अंत्ययात्रा निघेल आणि शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. पण खूप मोठा दुःखद प्रसंग आहे शिवसेनेवरही असेल आणि एकूण समाजकारण आणि उद्योग क्षेत्र. उद्धव ठाकरे सध्या बुलढाणा दौऱ्यावर आहेत, पण हा दौरा तात्पुरता स्थगित करून ते मुंबईत परत येतील आणि अंत्यदर्शन घेतील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या या शोकात ते सहभागी होतील. मनोहर जोशी यांची जर संपूर्ण राजकीय कारकीर्द बघितली तर नगरसेवक, मुंबईचे महापौर, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय मंत्री आणि लोकसभेचं अध्यक्षपद अशी सगळी महत्वाची पदं त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात उपभोगलेली आहेत. तसंच राजकारणात ते बाळासाहेबांचे विश्वासू सहकारी होते. वेळोवेळी जे शिवसेनेत निर्णय झाले त्यात मनोहर जोशी यांचं मत हे या पक्ष संघटनेत अत्यंत महत्वाचं मानलं जायचं. जशी राजकारणात त्यांची रुची होती तशीच उद्योग क्षेत्रातही त्यांची विशेष रुची होती. त्यांचा कोहिनूर हा उद्योग समूह महाराष्ट्र आणि देशामध्ये नावाजलेला उद्योग समूह आहे.
कोहिनूर टेक्निकल पासून या उद्योग समूहाची आणि या व्यवसायाची सुरुवात झाली आणि अत्यंत कठोर मेहनत परिश्रम घेत हा उद्योग समूह उभा राहिला. तसंच नांदवी हे त्यांचं मूळ गाव, जन्मस्थान. नांदवीत अत्यंत खडतर परिस्थितीत आपलं शालेय शिक्षण घेत ते मुंबईत आले आणि त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण घेत कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली. बाळासाहेबांच्या संपर्कात आल्यानंतर एकूणच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात दिनेश, झाली. काही वेळासाठी तुम्हाला थांबवतो. विरोधी पक्ष